कारण माऊली आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन चालत असते. प्रत्येकाला श्वास रूपाने ते तुमच्या बरोबर माझ्या बरोबर असतात. वय नाही रे 72च्या आसपास आहे. तरुण आहे आणि तरुणच असतो. ज्या वेळेला घाटमाता चढून येतो वर तो तरुण होतो. काय असं वाटतंय काय नाही आता लोटांना घ्यायचं घेऊ शकता, काय नाही आता नाचायचे नाचू शकता, काय नाही भजन करायचे करू शकता. भजन करा, हरिपाठ करा, नामस्मरण करा. नाही काय करता आलं तर कमीत कमी एकामेकाची सेवा करा. 45वी वारी आहे आणि या वारीमध्ये काय अनुभूती आली? दिवे घाट चढून आला तुम्ही, लोटांगण किती वेळा घेतलं? चाललंच नाही असं वाटलं. कारण माऊली आपल्याला आपल्या खांद्यावर घेऊन चालत असते. माऊली खांद्यावर घेऊन आणि प्रत्येकाला श्वास रूपाने ते तुमच्या बरोबर माझ्या बरोबर असतात. किती वर्ष झालं वारी करताय? 45 वर्ष झाली. वय किती तुमचं? वय नाही रे 72च्या आसपास आहे. 72च्या आसपास? लय नाही. लय नाही म्हणजे तरुण आहे तुम्ही अजून? हा तरुण आहे आणि तरुणच असतो. ज्या वेळेला घाटमाता चढून येतो वर तो तरुण होतो. कारण श्वासोश्वासात बरीच काही शक्ती आजमावलेली आहे. प्राणायाम आणि आज आम्ही प्राणायामाला विसरलो आणि म्हणून खऱ्या शक्तीचा विसर पडला. वारी कोणची तर हे चाललेली वारी 21,600 वेळा हे जप तुमच्या आमच्या देहात येऊन जाऊन करत असतात. ही माऊली येऊन जाऊन करते आणि तुमचं हे जडत्व घालवून सूक्ष्म रूपानं तुम्हाला सहज घाटमाता चढून येण्याची ताकद देत असते. आता पंढरीच्या वाटेवर तुम्ही चाललाय, दिवे घाट पास करून वर आलाय, काय वाटलं का तुम्हाला की माझं तुमचं वय 72 आहे, गुडघे दुखले? नाही मी तरुणच आहे. आजच जन्म झालाय. आजच जन्म झालाय आणि कष्टच नाहीत काय. माऊली जर आपल्याला घेऊन चालत असले तर आपल्याला कष्ट कशाचे सांगा. जीवर म्हणती तरी नाही आपल्या मनाला वाटलं घेतलं. मनाला वाटलं राजा असं वाटतंय काय नाही आता लोटांना घ्यायचं घेऊ शकता, काय नाही आता नाचायचे नाचू शकता, काय नाही भजन करायचे करू शकता. भजन करा, हरिपाठ करा, नामस्मरण करा. नाही काय करता आलं तर कमीत कमी एकामेकाची सेवा करा. कुणाचे हात दुखत असतील, पाय दुखत असतील, कुणाला थोडस तुम्ही घेतलेली बाटली असेल त्याला पाणी प्यायला द्या. फुकट घेतलेली बाटली न पाणी पाजा बाद झालं. माऊली तुमच्या बरोबर आहे. आता ह्या कलियुगात बघत असताना काय वाटतं तुम्हाला की तुम्ही एवढा उपदेश भारी दिला, आता जशी जी पिढी चालली मोबाईल वेळी झाली, आज नाही उद्या ते इकडेच वळतील. पण हे आपण त्यांना माऊलीकडे आशीर्वाद मागू की काय नाही हे दुनिया परत आपल्या हाय या परिस्थितीला शेणा मेणाच्या घरातच राहतील अशा पद्धतीनं सर्व असणारा हे विश्व सगळं असणारं विश्व जुन्या रूढीला मान्य करतील आणि त्या पद्धतीनं वागतील.